समाज के विकास और लोकतंत्र को सशक्त बनाने के उद्देश्य से राज्य सरकार ने समृद्ध पंचायत राज अभियान की शुरुआत की है। इस अभियान का मुख्य उद्देश्य ग्राम पंचायत, पंचायत समिति एवं जिला परिषद को सशक्त बनाकर ग्रामीण क्षेत्र में पारदर्शिता बढ़ाना और जन भागीदारी सुनिश्चित करना है। साथ ही सरकारी योजनाओं का लाभ सीधे गाँव तक पहुँचाना है ताकि हर नागरिक को उसका हक मिल सके। अभियान के अंतर्गत 7 प्रमुख घटकों पर विशेष ध्यान दिया जा रहा है। सबसे पहले मॉडल ग्राम योजना के तहत कुछ चयनित गाँवों को प्रायोगिक तरीके से विकसित किया जाएगा ताकि अन्य गाँवों के लिए आदर्श प्रस्तुत किया जा सके। इसके अलावा जिला और राज्य स्तरीय पुरस्कारों के माध्यम से प्रेरणा बढ़ाई जाएगी। पंचायत राज संस्थाओं एवं उनके कर्मचारियों के लिए विशेष प्रशिक्षण वर्ग और कार्यशालाएं आयोजित की जाएगी। ग्रामीण सड़कें, पथ मार्ग और गाड़ी मार्ग को सुधारने का कार्य भी अभियान का अहम हिस्सा है। इससे किसानों और ग्रामीण जनता को आवागमन में सुविधा होगी। अभियान के प्रचार प्रसार और जन जागृति गतिविधियों के जरिए सभी लोगों को योजना की जानकारी दी जाएगी ताकि वे इसमें बढ़ चढ़ कर हिस्सा ले सके। इसके साथ ही कार्य योजना, समन्वय, सीमांकन और क्रमांकन निर्धारण की पद्धति भी सुनिश्चित की जाएगी। अभियान के खर्च और बजट की रूपरेखा तैयार कर राज्य स्तरीय और जिला स्तरीय स्तर पर वित्तीय व्यवस्था स्पष्ट की जा रही है। विशेष निर्देशों के अनुसार शुभारंभ कार्यक्रम का आयोजन भी प्रभावी रूप से किया जाएगा। ग्रामीण रस्तों को सही तरीके से सीमांकित कर क्रमांकित किया जाएगा ताकि निगरानी और रखरखाव सुगम हो। सरकार का यह अभियान ग्रामीण विकास की दिशा में एक महत्वपूर्ण कदम माना जा रहा है। इससे न केवल पंचायतों का सशक्तिकरण होगा बल्कि गाँव में सरकारी योजनाओं का उचित और पारदर्शी क्रियान्वयन सुनिश्चित होगा। लाखांदूर मध्ये भुयार ग्रामपंचायत, लाखनीमध्ये केसरवाडा, पवनीमध्ये गोसे बुद्रुक आणि साकोलीमध्ये खैरीवाल माजरी ही जे ग्रामपंचायत आहे। त्यानंतर उंसरमध्ये माळगी ग्रामपंचायत आणि मोहाडीमध्ये एकलारी ग्रामपंचायत। या ग्रामपंचायतमध्ये जो तालुका लेवलचा कार्यक्रम आहे त्या तालुक्याचा तो होणार आहे। आपला जो कार्यक्रम आहे तो बेला ग्रामपंचायतला राहील। अभियानामध्ये जे आहे तो मुख्य उद्देश अभियानाचा हा आहे की ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांची कार्यक्षमता वाढवायची आहे। त्याच्यामध्ये बेसिकली नवीन काही करायचं हा विषय नाही आहे। जे आपले सद्यस्थितीत असणाऱ्या योजना आहेत किंवा कामं आहेत ग्रामपंचायतीचे, पंचायत समितीचे आणि जिल्हा परिषदेची तीच अधिक चांगल्या प्रमाणात जी आहे ती करायची आहे आणि त्यासाठी गुणांकन देण्यात आलेलं आहे आणि त्या गुणांकनाच्या आधारे तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि त्यानंतर विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर अशा पद्धतीनं बक्षिसं जी आहेत ती ठेवलेली आहे। ग्रामपंचायतसाठी राज्य स्तरावरचं प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते 5 कोटीचं आहे आणि जिल्हा परिषदसाठी सुद्धा प्रथम क्रमांकाचं जे बक्षीस आहे राज्य स्तरावरचं ते 5 कोटीचं आहे। परंतु ग्रामपंचायतला तालुका स्तरावरती, जिल्हा स्तरावरती, विभाग स्तरावरती आणि राज्य स्तरावरती असे 4 ठिकाणी जे आहेत ते बक्षिसाचा प्रावधान ग्रामपंचायतला आहे। याच्यामध्ये बेसिकली 7 मुद्द्यावरती काम जे आहे ते करणे अपेक्षित आहे ग्रामपंचायतीने। त्याच्यामध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध आणि स्वच्छ हरित गाव, मनरेगा आणि इतर योजनांचं अभिसरण, गाव पातळीवरील संस्थांचं सशक्तीकरण, उपजीविका विकास आणि सामाजिक न्याय आणि लोकसहभाग व जन चळवळ निर्मिती अशा 7 मुद्द्यावरती जे आहे तर हे अभियान चालणार आहे। या अभियानासाठी आपण जिल्हा स्तरावरती कार्यशाळा घेतली, राज्य स्तरावर सुद्धा याची कार्यशाळा झाली, आपण जिल्हा स्तरावर पण कार्यशाळा घेतली आणि त्या कार्यशाळेमध्ये आपण सर्व सरपंच, सर्व ग्रामसेवक, सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य या मंडळींना बोलून या अभियानाबद्दल आपण त्यांना सविस्तर तिथं माहिती दिलेली आहे आणि हे अभियान जे आहे याचा कालावधी 17 सप्टेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2025 असा आहे आणि भंडारा जिल्ह्यामधल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांचं जे कामकाज आम्ही पाहिलेलं आहे आणि आमच्या कार्यशाळेमध्ये जो ग्रामपंचायतमधले ग्रामसेवक आणि सरपंच या मंडळींनी जो उत्साह दाखवला त्याच्यावरून एक साधारणतः जिल्ह्यामध्ये, त्यानंतर विभागामध्ये आणि
बऱ्याचशा ग्रामपंचायती ज्या आहेत त्या राज्यस्तरावर सुद्धा त्यांचा क्रमांक जो आहे तो येण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यांना विश्वास आहे की या अभियानामध्ये ते जास्तीत जास्त चांगलं काम करून जे त्यांच्या ग्रामपंचायत आहेत ते त्याच्यात सुधारणा करतीलच, पण विभाग स्तरावरती आणि राज्यस्तरावरती जे आहे ते बक्षिसासाठी पात्र ठरतील या पद्धतीचं नियोजन यांनी केलेलं आहे. त्यांच्या नियोजनाला जे आहे ते आम्ही सुद्धा पूर्णपणे सहकार्य करून जिल्ह्यामधल्या जास्तीत जास्त ज्या ग्रामपंचायती आहेत तर त्या या अभियानाच्या अनुषंगाने कशा सक्षम होतील याचा प्रयत्न आपण करत आहे.